नमस्कार, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेधूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत. लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण ने सुरू होणारे शब्द त्यांचं लेखन केलं, वाचन आणि लेखन दोन्ही केलं. मला बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात वेगवेगळ्या व्हिडिओज खाली की मराठीच्या व्हिडिओ खाली की आम्हाला वाचता येतं पण लिहिता येत नाही. मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर वाचता येतं तर तुम्ही थोडीशी मेहनत घ्या, आपले सगळे व्हिडिओ पहा. मला जस्ट दोन दिवसापूर्वीच एक कमेंट आलेली, अक्षर ओळख आपला जो व्हिडिओ आहे मराठी अक्षर ओळख ही किती महत्वाची आहे असा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली एका दादांची की मला वाचता येतं पण मला लिहिता येत नाही. आणि अशा बऱ्याचदा मला कमेंट येतात की आम्हाला वाचता येतं पण लिहिता येत नाही. मला त्या सगळ्यांना एकच सांगायचं, जर वाचता येतं तर लिहिता का येत नाही याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन पहा. जर तुम्हाला वाचता येतं तर तुम्हाला लिहिता येणारच असा व्हिडिओ आहे, तो जरूर पहा. मला त्यांना हेच सांगायचं की तुम्ही थोडीशी मेहनत घ्या. तर आजच्या याच्यामध्ये आपण लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांचं वाचन आणि लेखन केलं, तर आज आपण वाक्यांचं लेखन करणार आहोत. ने सुरू होणार आहे, म्हणजेच असे शब्द असणार आहेत की ज्यांना काना मात्रा नसणार आहे. ते सगळे मिळून आपण एक एक वाक्य बनवलं आहे मी इथे तुमच्या प्रॅक्टिससाठी. आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. असं जेव्हा तुम्ही, आणि सोपं असं काहीच नसतं. एक दादा म्हटलेले की मला सोपी पद्धत सांगा. बघा, आपल्याला भाषा शिकायची आहे, कोणतीही असो, मराठी असो इंग्रजी असो, सोपं असं काहीच नसतं. आपल्याला सोपं करून घ्यायचं असतं, आपल्याला मेहनत करावीच लागते. तुम्ही थोडीशी मेहनत घ्या, बघा तुम्हाला आनंद येईल. आणि जर एकदा तुम्हाला यायलाच लागलं तर तुम्ही जरूर करणार आहात प्रॅक्टिस. तर व्हिडिओ जास्त लांबवत नाहीये मी, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे बघा तुम्हाला दिसत असेल वाक्य लेखन 10 वाक्य मी इथे लिहिलेली आहेत, ती तुम्हाला वाचायची आहेत आणि लिहायचा प्रयत्न करायचा आहे. जर 4 ते 5 वर्षाचं मूल हे सगळं करू शकतं तर तुम्ही का करू शकत नाही? माझा मुलगा 4.5 वर्षाचा असेल तेव्हा मी त्याला मराठी लिहायला म्हणजे वाचायला लिहायला सुरुवात केली आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यात तो खूप सुंदर लिहायलाही लागला आणि वाचायला लागला. मी डेली त्याची प्रॅक्टिस घ्यायची आणि मी जसं तुम्हाला शिकवते तसंच मी त्याला शिकवलेलं आहे. जर 4 ते 5 वर्षाचं मूल लिहू शकतं, वाचू शकतं, तर तुम्ही का नाही? थोडीशी मेहनत घ्या. तर आता इथे बघा, अमर वाचायचंय पहिलं तुम्हाला. बघा, ह्या अक्षराला काना मात्रा असं काहीच नाही आहे. मी असे शब्द घेतले, चुकून इथे फक्त राम आहे त्याला काना आलेला आहे, तर ते चुकून माझ्याकडून झाले पण मी कट केलं नाही. ठीक आहे, ओके. तुम्ही आई, व्यंजन, स्वर, मात्रा सगळं बाराखडी सगळं शिकलेलं आहेत, म्हणजे हे तुम्हाला यायलाच हवं. जरी याच्यात लिहिले, मी चुकून लिहिले पण तरी ते तुम्हाला वाचता यायला हवं, कारण की आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याची सगळ्यांची प्रॅक्टिस केलेली आहे, बाराखडी वगैरे सगळं काही केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते यायलाच हवं. तर बघा, पहिला शब्द आहे, वाचायचा प्रयत्न करायचा. काय लिहिले इथे मी? तुम्ही नवीन असाल, तुम्हाला वाचता येतं ठीक आहे, पण ज्यांना वाचता येत नाही त्यांनी पहिला वाचायची प्रॅक्टिस करायची आणि मग पाहून लिहा पहिल्यांदा हवं तर, आणि नंतर तुम्ही न बघता लिहा. मी वेदांतला थोडे दिवस, म्हणजे जास्तीत जास्त 8 दिवसच मी त्याला पाहून लिहायला लावलं आणि नंतर मी डायरेक्ट त्याला वाचायला सांगायचे आणि त्याला डायरेक्ट मी लिहायला सांगायचे. डिक्टेशन खूप महत्वाचं आहे, त्याच्यावरही मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. तर वाचायचा प्रयत्न करा. अमर. पट. मी जसं सांगितलं, जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल, जेव्हा 4 अक्षरी शब्द असतो तेव्हा कसं वाचायचं असतं हे मी सांगितलंय. फोड करून 2-2 यांची फोड करायची आहे तुम्हाला. पट 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 पट. मग एकदम वाचायचं पटपट. सल. आता आपण हे लिहायचं, तुम्ही पाहिलं, तुम्ही एकदा बघून लिहा आणि नंतर तुम्हाला हेच न बघता लिहायचं आहे. तर तुम्ही लिहिणार कसे आहेत, पहिलं बघून लिहा. नवीन आहात तर बघून लिहा. न बघता लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे? अमर हा शब्द तुमच्या लक्षात आहे. मग अमर, मग पहिला तुम्हाला काढायचा आहे. ओके, एकदम मी बेसिक पासून सांगते आहे. मग म र झालं अमर. पुढे वाचा काय आहे? पट पट पटपट. मग ट प ट पटपट. त्याच्या पुढे काय आहे? सल ल. बघा, इतकं सोपं आहे. अमर पटपट सल. पुढचं वाक्य बघा काय आहे, वाचायचा प्रयत्न करा.
राम, रला काना रा हे मी तुम्हाला आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर मराठी शिकण्याची सुरुवात ह्या प्लेलिस्टला जरूर व्हिजिट द्या आणि आपल्या चॅनलवर दुसऱ्याही प्लेलिस्ट आहे त्यांनाही जरूर व्हिजिट द्या. इंग्रजीची ही प्लेलिस्ट आहे. राम, लव कर, लव कर, मग एकत्र वाचायचं लवकर. पळ, राम, लव कर, लवकर. पळ, पळ. ओके, पुढचं बघा काय आहे. ब ब न, न म न, कर, बबन नमन कर. ब ब न, न म न, कर. आधी शब्द लिहायला शिकायचे आणि त्याच्यानंतर वाक्य. पहिला सराव तुम्हाला शब्दाचाच करायचा आहे, त्याच्यासाठी याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. बबन नमन कर. पुढचं वाचा काय आहे. वरद, घर, बघ, वरद, घर, बघ, वरद घर बघ. 5 नंबरचा आहे कमल, रस बनव, कमल, कमल, रस, ब बदकाचा बनव. नेक्स्ट पुढचा आहे 6 नंबरचा रमन, रमन, कप, कप, भर, भर, रमन कप भर. तेच तुम्हाला पुढे लिहायचं आहे. रमन कप भर, रमन कप. बघा, प्रॅक्टिस शिवाय काहीच होणार नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे. पुढचं आहे करण, करण, सरळ. जर तुम्ही नवीन असाल तर वाचा आणि तुम्ही एक एक अक्षर वाचाल आणि नंतर पूर्ण शब्द वाचाल. सरळ, सरळ. बस, बस. मी माझ्या मुलाला असंच शिकवलं आणि तो खूप पटकन शिकला. त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा असेही प्रश्न विचारता की मराठी शिकण्यासाठी किती वेळ आहे. तुम्ही जर रोज प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही 2 ते 3 महिन्यात एकदम एक्सपर्ट होणार आहात मराठी लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये. करण, करण, सरळ, बस. आपल्या चॅनलवर मराठी वेलांटीचे नियम, उकाराचे नियम, जोड अक्षरे कसे लिहायचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत. तुम्ही जरूर जाऊन प्लेलिस्टला व्हिजिट करा. हसन, हसन, वर, वर, बघ. आता ही सगळे स्वर व्यंजन, इथे सगळे तुम्हाला काय दिसत आहेत ह्याच्यामध्ये सगळे व्यंजन दिसत आहेत जे तुमच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे तुम्हाला इझिली वाचता येणार आहे आणि मग तेच व्यंजन. आता इथे बघा, हसन, हसन. मग ह स न बोलताना आपण काय बोलतोय, ह बोलतोय. मग आपल्याला ह काढायचा आहे. स, स बोलतोय तर स काढायचा, व्यंजन मधला न बोलतोय तर न काढायचं. इतकं सोपं आहे. का लिहिता येत नाही मला तेच समजत नाही. वर म्हणजे व काढायचा आहे आणि र, र. बघ म्हणजे ब बदकाचा काढायचा आहे आणि घ घराचा. सिंपल. अभय, वर चढ, अभय. मग तुमच्या माइंडला समजलं पाहिजे की अभय का लिहायचंय म्हणजे आपल्याला अ पहिला काढावा लागणार आहे. अ, भ भटजीचा काढावा लागणार आहे आणि मग य गाईचा काढावा लागणार आहे. वर म्हणजे व वजन काट्याचा आणि र रवीचा. वर, चढ, च चमच्याचा आणि ढ ढगाचा. इतकं सोपं आहे. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जर प्रॉपर तुम्हाला व्यंजन कशी लिहायची, मी अक्षर ओळख हा व्हिडिओ जरूर तुम्ही जाऊन पहा. तुम्ही स्वतः शिकत असाल किंवा तुमच्या मुलांना शिकवायचं असेल तर इतकं तुमच्या माइंडला ती गोष्ट माहीत पाहिजे की हे असंच लिहायचंय, ते तसंच लिहायचं, हे अक्षर असंच काढायचे. त्याशिवाय नाही होणार, लिहिता येणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार. बबन, बबन, पळ, व हरण, हरण, धर. ब ब न, ब बदकाचा. दोनदा ब बोललोय म्हणून ब ब न. पळ, प पंतीचा, ळ बाळाचा, व वजन काटा. ह हरण म्हणजे ह हत्तीचा काढायचा, र रवीचा काढायचा, न बाणाचा काढायचा. धर,
ध धनगराचा आणि र रवीचा. इतकं सोपं आहे. म्हणजे तुमच्या माइंडला जर स्वर व्यंजन येत असतील तर तुम्ही लिहूच शकणार. तुम्हाला लिहिण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.